नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत आणि चॅप्टर नंबर 8 स्ट्रेट लाईन। तर आपल्याला हे स्ट्रेट लाईन म्हणजे काय, स्ट्रेट लाईन आपण नॉर्मली याला काय म्हणतो रे, दिस इज द स्ट्रेट लाईन। ठीक आहे, आता ही अशी थोडी क्रॉस असेल याला सुद्धा आपण स्ट्रेट लाईन म्हणतो, राईट। दीज आर दी स्ट्रेट लाईन। मग ह्या लाईनचा आपल्याला आता स्टँडर्ड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन काय आहे? स्टँडर्ड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन y इक्वल्स टू mx प्लस c। ठीक आहे, y इक्वल्स टू mx प्लस c। याच्यामध्ये y काय आहे? y इज द इंटरसेप्ट। ठीक आहे, आणि m काय आहे? m इज द स्लोप ऑफ द लाईन। त्यानंतर x काय आहे? x इंटरसेप्ट प्लस c आहे, c काय आहे? कॉन्स्टंट। ठीक आहे, दिस इज द स्टँडर्ड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन। आता मेन तुम्हाला आता वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, जसे जसे प्रॉब्लेम्स येतील आपण त्याच्यानुसार आपण सॉल्व्ह करूया। ठीक आहे, हे सध्याला हे इक्वेशन लक्षात ठेवा, y इक्वल्स टू mx प्लस c। आता बघा क्वेश्चन नंबर 1 बघूया। नंबर ऑफ क्वेश्चन बघूया आपण। क्वेश्चन्स बघत बघत त्याच्या पाठीमागची जी थिअरी आहे स्ट्रेट लाईन मध्ये ते पण मी तुम्हाला जसा क्वेश्चन येईल तसं तुम्हाला सांगत जाईल, राईट। क्वेश्चन नंबर 1, फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू 1,7 and having slope 2 units। आता तुम्हाला बघा जो ग्राफ आहे, ग्राफ हा जनरली तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तुम्ही 10th मध्ये सुद्धा लर्न केलेला आहे। ठीक आहे, तर आपल्याकडे दोन ऍक्सिस असतात, एक एक्स ऍक्सिस, राईट, दिस इज द एक्स ऍक्सिस अँड दिस इज द वाय ऍक्सिस, राईट। एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, हा 0, इथे हे एक्स ऍक्सिस, हा -x, या ठिकाणी हा y, राईट, आणि इथे हा -y। मग 0 1 2 3 4 1 2 3 4 एक्स ऍक्सिस वरती, वाय ऍक्सिस वरती 1 2 3 4, राईट। त्यानंतर इकडे हा हे -1 -2 -3 -4। ठीक आहे, इथे सुद्धा काय येईल? -1 -2 -3 -4, राईट। आता ह्या ठिकाणी तुम्हाला फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन म्हणलेलं आहे, राईट, आणि इथे पॉइंट्स दिलेले आहेत। आता हे जे पॉइंट्स आहेत, ह्या पॉइंटला मी नाव देतो। समजा ह्या पॉइंटला नाव दिलं, काय दिलं? समजा p इन ब्रॅकेट काय दिलं? 1,7। म्हणजे हे काय आहे? p x1, 1 कशाची व्हॅल्यू आहे? x1 ची, आणि 7 कशाची व्हॅल्यू आहे? y1 ची। ठीक आहे, x1, y1 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आहे, कुठे? x ऍक्सिस वरती। पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह, म्हणजे ह्या ठिकाणी मार्क करावं लागेल आपल्याला पॉइंट 1 x ऍक्सिस वरती, आणि y ऍक्सिस वरती काय आहे? y ऍक्सिस वरती 7। मग इथे आपण पॉइंट्स देऊया, 5 6 7 येईल समजा इथे हे। मग अशी एक लाईन आहे, ठीक आहे, 7 मधून आणि 1 मधून पास होते। ठीक आहे, 7 आणि 1 मधून पास होते। मग ह्या ठिकाणी हे पॉइंट्स दिलेले आहेत ह्या लाईनचे। मग आपल्याला फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, मग आपल्याला लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, स्लोप पण दिलेला आहे, राईट। मग आपण कॅल्क्युलेट करूया। तर ह्याची एवढी आवश्यकता नाही आपल्याला, जसं ग्राफची आवश्यकता पडेल तसं मी तुम्हाला सांगत जाईल। ठीक आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं होतं। हा चला, सोल्युशन मध्ये काय करणार? सोल्युशन काय काय दिले आपल्याला? हे पॉइंट्स दिलेले आहेत, ह्या पॉइंट्सला मी नाव देतो p 1,7। तुम्ही a b c काही नाव तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही पीस घ्यायचं कंपल्सरी। ठीक आहे, a इन ब्रॅकेट 1,7 लिहून घेऊ शकता, राईट। हा, मग काय करायचं आता? ह्याला p इन ब्रॅकेट हे कशाची व्हॅल्यू आहे? x1, y1, राईट, x1, y1। म्हणजेच काय सांगता येईल रे तुम्हाला? x1 ची व्हॅल्यू किती आहे? x1 ची व्हॅल्यू आहे सर 1, आणि y1 ची व्हॅल्यू किती आहे? y1 ची व्हॅल्यू आहे सर 7, राईट। y1 ची व्हॅल्यू किती आहे? 7। मग आता ह्या ठिकाणी काय करायचं? x1 y1 मिळालं, आणि स्लोप आहे दिलेला, राईट। स्लोप किती दिलेला आहे? आणि स्लोपला आपण कशाने डिनोट करतो? m ने डिनोट करतो। m किती दिलेला आहे? 2 दिलेला आहे, राईट। फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन। एकच लाईन दिले असेल आणि स्लोप दिला असेल, एकाच लाईनचे पॉइंट्स दिले असतील, तर त्याचा इक्वेशन काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? तर फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे y - y1
इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x मायनस x1, राईट. हा फॉर्म्युला आहे कशासाठी? फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन सुद्धा कधी कधी म्हणतात, ठीक आहे. जसा क्वेश्चन आला तसा. मग आता ह्या m ची व्हॅल्यू जर काढायची असेल मला तर काय येईल रे? हा झाला आपला फर्स्ट, याच्यावरनं सेकंड फॉर्म्युला तयार होतो. काय तयार होतो? हे y मायनस y1, ठीक आहे, इक्वल्स टू m. हे x मायनस x1 हे मल्टिप्लाय मध्ये आहे m च्या, इक्वल्स टू च्या लेफ्ट हँड साइडला जर आणलं तर ते कशामध्ये येते? डिवाइड मध्ये येते. म्हणजे x मायनस x1 म्हणजे m ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? m ची व्हॅल्यू मिळाली y मायनस y1 अपॉन x मायनस x1, ठीक आहे. जर समजा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये फाइंड द स्लोप असा प्रश्न जर आला, म्हणजे m ची व्हॅल्यू काढायला जर सांगितलेली असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, ठीक आहे. आणि जर फाइंड द इक्वेशन म्हणलं तर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, ठीक आहे. आता या फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय म्हणलेलं आहे? फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स. म्हणजे इक्वेशन म्हणल्यामुळे कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल? हा फर्स्ट फॉर्म्युला यूज करावा लागेल, ठीक आहे. मग या ठिकाणी आपण हा फर्स्ट फॉर्म्युला यूज करूया. चला सांगा फॉर्म्युला काय आहे? y मायनस y1 इज इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x मायनस x1, राईट. आता व्हॅल्यू जे आपल्याला इथे आहेत त्या व्हॅल्यू पुट करा. y ची व्हॅल्यू आहे का? नाही. मायनस y1 ची व्हॅल्यू आहे, ठीक आहे. y1 ची व्हॅल्यू काय आहे? 7, राईट. इक्वल्स टू m ची व्हॅल्यू किती आहे? 2, राईट. x ची व्हॅल्यू आहे का? नाही. मायनस x1 ची व्हॅल्यू आहे बघा, x1 ची व्हॅल्यू आहे 1, ठीक आहे. मग काय करा? y मायनस 7 इक्वल्स टू ह्या 2 नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. 2 इंटू x 2x मायनस 2 इंटू 1 2, राईट. मग आपलं स्टँडर्ड इक्वेशन काय आहे स्ट्रेट लाईनचं? स्ट्रेट लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन आहे y इक्वल्स टू mx प्लस c. कधी आपण स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काढत असताना आपण पहिल्यांदा x घेतो, त्यानंतर y घेतो, त्यानंतर कॉन्स्टंट घेतो. म्हणजे x ऍक्सिस वरचा जो काही नंबर आहे तो घेतो, नंतर y ऍक्सिस वरचा आणि त्यानंतर कॉन्स्टंट, ठीक आहे. म्हणून ह्या ठिकाणी बघा इथं मी रिअरेंजमेंट करतो. याला y मायनस 7 आहे, राईट. आता हा 2x राईट हँड साइडला आहे, त्याला जर लेफ्ट हँड साइडला आणलं तर मायनस 2x होईल. हा मायनस 2 आहे राईट हँड साइडला, त्याला इक्वल्स टू च्या लेफ्ट हँड साइडला आणलं तर काय होईल? प्लस 2 होईल, इक्वल्स टू 0. मग हे x अगोदर लिहून घ्यायचं. बघा मी काय करायलो, हे मायनस 2x अगोदर लिहून घेतो. हा प्लस y मायनस 7 प्लस 2, मायनस 7 प्लस 2 किती येते रे? मायनस 5 येते, ठीक आहे. मायनस 7 प्लस 2 मायनस 5 इक्वल्स टू 0, राईट. मग मायनस न ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय करा. ह्याला जर मायनस न मल्टिप्लाय केलं तर हे 2x मायनस आहे ते प्लस होते, हा प्लस आहे तो मायनस होतो, कारण मायनस न मल्टिप्लाय करायलो. आणि हा मायनस आहे तर हा काय होईल? प्लस होईल, इक्वल्स टू 0, राईट. इथपर्यंत जरी तुम्ही सॉल्व केलात तरी जमते, किंवा 2x मायनस y इक्वल्स टू मायनस 5 ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन, राईट. हे आहे तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. मग इथं लिहू शकता देअरफोर दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन, दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन, राईट. आपल्याला काय विचारलं होतं? फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन, ठीक आहे. आपण फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन केलेलं आहे, ठीक आहे. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहेत, फक्त तुम्हाला व्यवस्थित ही मेथड समजून घ्यायची आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. प्रॉब्लेम नंबर 2. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2,3 अँड हॅव्हिंग स्लोप 2 दिलेला आहे. बघा हा सुद्धा प्रॉब्लेम सेम आहे पहिल्याच्या सारखाच. चला सोल्युशन मध्ये काय दिलेत रे? पहिल्यांदा आपल्याला पॉइंट्स, त्या पॉइंट्सला मी नाव देतो P 2,3, ठीक आहे. आणि स्लोप किती दिलेला आहे? आता P म्हणजे 2,3 म्हणजेच काय? हे P इन ब्रॅकेट x1, y1, राईट. म्हणजेच काय सांगता येते? x1 इक्वल्स टू x1 किती आहे? 2 आहे, आणि y1 किती आहे? y1 आहे 3, राईट. नेक्स्ट दिलेला आहे स्लोप म्हणजे काय? m,
राईट. किती दिलेला आहे 2. मग आपल्याला आता फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय विचारलेलं आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईनचा फॉर्म्युला काय आहे, y मायनस y1 इज इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. राईट. मग हे y ची व्हॅल्यू आहे का, नाही. y1 ची व्हॅल्यू, यस. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y1, 3. पुट हिअर 3. m काय आहे 2. राईट. x मायनस x1 ची व्हॅल्यू 2. राईट. मग नेक्स्ट काय करायचं, y मायनस 3 इक्वल्स टू 2 न ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 2 इंटू x, 2x हा मायनस 2 इंटू 2 4. राईट. मग y मायनस 3 ह्या दोन्ही टर्मला या साईडला आणा. हे प्लस 2x या साईडला आला तर काय होईल, मायनस 2x. हा मायनस 4 या साईडला आला तर काय होईल, प्लस 4 इक्वल्स टू 0. राईट. मग हे मायनस x ची टर्म अगोदर लिहून घ्यायची, मायनस 2x. नेक्स्ट y ची टर्म घ्यायची प्लस y. हा मायनस 3 प्लस 4 आहे, मायनस 3 प्लस 4 म्हणजे काय येईल रे, हे प्लस 1 येईल, इक्वल्स टू 0. राईट. मग मायनस न ह्याला मल्टिप्लाय करा, मायनस आहे ते प्लस होईल. ठीक आहे. मायनस न ह्याला मल्टिप्लाय केलं तर हे प्लस 2x होते. हा प्लस आहे मायनस होतो, हा प्लस आहे मायनस होतो, इक्वल्स टू 0. राईट. हे मिळालं आपल्याला इक्वेशन ऑफ द लाईन. राईट. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाइन. एकदम सोपे आहेत प्रॉब्लेम. ठीक आहे. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाइन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा होता. एकदम इझी आहे. फर्स्ट काय करायचं, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन म्हणलं, एका लाईनचे तुम्हाला पॉईंट दिलेले आहे. एक पॉईंट एक्स ऍक्सिस वरचा दिलेला आहे आणि दुसरा पॉईंट वाय ऍक्सिस वरचा दिलेला आहे. त्यानंतर स्लोप दिलेला आहे. मग ह्या पॉइंट्सला व्यवस्थित लिहून घ्या. x1 ची व्हॅल्यू, y1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळते. मग स्लोपची व्हॅल्यू माहिती आहे. हा फॉर्म्युला आपल्याला ह्या ठिकाणी यूज करायचा आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला यूज केला. इथं तुम्ही असंही लिहिलं तर चालते, बाय युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म. ठीक आहे. इथे तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. देअरफॉर बाय युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप पॉइंट फॉर्म. राईट. स्लोप पॉइंट फॉर्म लिहून घ्या आणि हे हा फॉर्म्युला लिहा, सॉल्व करा. ठीक आहे. इझी आहे प्रॉब्लेम. चला नेक्स्ट. फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू 2,3 and having slope 5 units. चला तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. सेम प्रॉब्लेम आहे आणि मला आन्सर सांगा. बघू कोणाकोणाला सॉल्व करता येते. चला सोल्युशन मध्ये आता पॉइंट्स दिलेले आहेत. या पॉइंटला मी ए नाव देतो, ए 2,3. राईट. मग ए इन ब्रॅकेट हे कशाची व्हॅल्यू आहे, x1 आणि y1 ची. ठीक आहे. म्हणजेच x1 ची व्हॅल्यू काय आहे, x1 ची व्हॅल्यू आहे 2 आणि y1 ची व्हॅल्यू किती आहे, y1 ची व्हॅल्यू आहे 3. नेक्स्ट काय दिलेलं आहे, स्लोप. स्लोप ऑफ द लाईन. स्लोप म्हणजे काय, स्लोपला कशाने डिनोट करतो, m नी. ठीक आहे. म्हणजे m इक्वल्स टू 5. मग फॉर्म्युला लिहा आपला. कोणता फॉर्म्युला, बाय युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म. हा काय फॉर्म्युला आहे रे, स्लोप पॉइंट फॉर्मचा, y मायनस y1 इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. राईट. हे y मायनस y1 ची व्हॅल्यू, y1 ची व्हॅल्यू आहे 3, m ची व्हॅल्यू किती आहे 5. राईट. x ची व्हॅल्यू नाही, x1 ची व्हॅल्यू आहे 2. ठीक आहे. मग हे y मायनस 3 या 5 न x ला मल्टिप्लाय करा, 5x मायनस 5 न 2 ला मल्टिप्लाय करा 10. ठीक आहे. म्हणजे हे y मायनस 3 हा मायनस 5x हा मायनस 10 या साईडला आणा, प्लस 10 होईल, इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग हा मायनस 5x अगोदर लिहून घ्या. राईट. त्याच्यानंतर y लिहा. हे मायनस 3 प्लस 10 म्हणजे प्लस 7 येईल, इक्वल्स टू 0. मग याला मल्टिप्लाय करा मायनस न. हे 5x हे मायनस होईल, y प्लस आहे ते मायनस होईल 7, इक्वल्स टू 0. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. म्हणजे हे मिळालं आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन, राईट. हे आहे इक्वेशन ऑफ लाईन. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. इथं या ठिकाणी असा डायलॉग लिहू शकता, दिस इज देअरफॉर दिस इज द required equation of line, राईट. अशा पद्धतीने बघा, ह्या टाईपवरचे प्रॉब्लेम एकदम इझी आहेत. फायनल पेपरमध्ये सुद्धा अशा टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला 2 मार्क्ससाठी येऊ शकतात. तुम्हाला फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन म्हणलेले आहे, एका लाईनचे पॉइंट्स दिलेले आहेत, म्हणजे 2 पॉइंट्स, म्हणजे एक एक्स ऍक्सिस वरचा आणि दुसरा वाय ऍक्सिस वरचा, आणि स्लोप दिलेला आहे, आणि तुम्हाला फॉर्म्युला हा माहिती आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं, तुम्हाला इक्वेशन मिळून जाईल, राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 3,-4 अँड हॅव्हिंग स्लोप 3/2. आता बघा, आतापर्यंत आपण 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू होते. ठीक आहे, आणि स्लोप जो आहे तो स्लोप फ्रॅक्शन मध्ये आहे, राईट. तरी आपल्याला काही काळजी करायची काही गरज नाही. ठीक आहे, आपला जो फॉर्म्युला आहे सेम प्रोसेस फॉलो करायचा, आन्सर तुमचं करेक्ट येईल, राईट. चला मग आता फर्स्ट स्टेप काय आहे आपली, जो काही प्रॉब्लेम दिलेला आहे त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते लिहून घ्या. पॉइंट्स दिलेले आहेत, म्हणजे पी लिहितो मी इथं. ठीक आहे, तुम्ही कुठलाही अल्फाबेट यूज करू शकता, राईट. 3,-4, राईट. म्हणजे हे कशाचे व्हॅल्यू आहेत, हे x1, y1 च्या व्हॅल्यू आहेत, इक्वल्स टू. ठीक आहे, म्हणजे x1 ची व्हॅल्यू किती आहे, x1 ची व्हॅल्यू आहे 3, आणि y1 ची व्हॅल्यू किती आहे, y1 ची व्हॅल्यू आहे -4. ठीक आहे, हे लाईन वरती पॉइंट्स आहेत आणि त्या पॉइंट्सचे व्हॅल्यू आहेत, राईट. हा, नेक्स्ट काय करायचं, हा नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, स्लोपला कशाने डिनोट करतो, m ने. m किती आहे, 3/2 आहे. मग आपला फॉर्म्युला काय आहे, आपला फॉर्म्युला, हा, बाय युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म, फॉर्म्युला काय आहे रे, फॉर्म्युला y minus y1 equals to m in bracket x minus x1, right. y1 ची व्हॅल्यू आहे -4, मग इथं -4 ब्रॅकेट मध्ये घ्या, म्हणजे आन्सर रॉंग होणार नाही. m ची व्हॅल्यू आहे 3/2, x मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे, x1 ची व्हॅल्यू आहे 3, राईट. मग हे y मायनस प्लस होईल, राईट. हे 3/2, हा 3/2 न ह्या x ला मल्टिप्लाय करा, x येईल, हा -3 इंटू या 3/2 न ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे, 3 इंटू 3 काय येते, 9, हे 9/2 येते. किंवा आपण काय करू, ह्याला आपण असंही करता येते, कसंही करा तुमच्या मनावर. मी काय करतो, समजा ह्या 2 ला इकडे पाठवून देतो. ठीक आहे, हा हे 3/2 x -3 कसंही करू शकता तुमच्या मनावर. मॅथमॅटिक्स मध्ये भरपूर स्टेप्स आहेत, म्हणजे भरपूर मेथड्स आहेत, पण जे सिंपल मेथड आहे, जे कमी स्टेप्स मध्ये ॲक्युरेट आन्सर येते, ती मेथड आपल्याला यूज करायची आहे. मी काय करतो, ह्या 2 ला इकडे पाठवतो. ठीक आहे, हा डिवाइड मध्ये आहे, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय मध्ये येतो. 2 इन ब्रॅकेट y + 4 इज इक्वल्स टू 3 इन ब्रॅकेट x -3, राईट. मग 2 न ह्याला मल्टिप्लाय करून घ्या, 2 इंटू y 2y प्लस 2 इंटू 4 8, 3 इंटू x 3x मायनस 3 इंटू 3 9, राईट. हा नेक्स्ट काय करणार, हे 2y प्लस 8 याला इकडे या ना, इक्वल्स टूच्या लेफ्ट हँड साईडला ना, -3x प्लस आहे मायनस होईल, हे मायनस आहे प्लस होईल, इक्वल्स टू 0. ठीक आहे, मग काय करायचं, जे x ची टर्म आहे ती अगोदर लिहायची, x ची टर्म. ठीक आहे, x ची टर्म जर आपण अगोदर लिहिलं इथं -3x प्लस y ची टर्म लिहायचं 2y, राईट. 2y. आता हे 8 + 9 किती दे रे, 17, राईट.
इक्वल्स टू 0. मग काय करा, मायनस ने ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय करा. हा मायनस आहे तो काय होईल प्लस, हा प्लस आहे तो काय होईल मायनस, हा प्लस आहे काय होईल मायनस, इज इक्वल्स टू 0. राइट, 3x minus 2y minus 17 equals to 0. This is the required equation of line. ह्या ठिकाणी असं लिहा, this is the required equation of line. This is the required equation of line. राइट, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. बघा, हे फर्स्ट टाईपचे प्रॉब्लेम होते. असे वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचं होतं. आता यामध्ये काय दिलेलं होतं आपल्याला, म्हणजे काय, फक्त आपल्याला हे आजचे जे प्रॉब्लेम्स आपण बघितलेले आहेत यामध्ये फक्त तुम्हाला फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला 2 लाईनचे पॉइंट्स दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे, फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईनचे. मग अशा 2 लाईन आहेत, मग त्याचा आपल्याला स्लोप काढायचा आहे आणि त्यानंतर त्याचं इक्वेशन पण काढायचं आहे. ठीक आहे, तर आता जे हे प्रॉब्लेम जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.